शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीने राजकीय समीकरणे बदलणार. सध्या देशाच्या व महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल हे सांगता येत नाही, कारण आजपर्यंत एकमेकांविरोधात लढलेले राजकीय नेते असो किंवा पक्ष अचानक एकत्र येऊन राजकीय समीकरणे बदलत आहेत व आपली आगामी राजकीय दिशा ठरवत आहेत. अशातच देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनानिमित्त आले असता ते थेट उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या दालनात भेटीला गेले. त्यावेळी त्यांचे एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली याचे अजून तरी अधिकृत आकडेवारी किंवा चर्चा बाहेर आली नसली तरी या राजकीय भेटीमुळे वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्याचे काय परिणाम आगामी काळात राजकारणात होऊ शकतात हे देखील जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, मी विक्रम कदम महासंग्राम मराठी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सध्या महाराष्ट्रात विधानसभेचे 10 आमदार आहेत, तर 8 खासदार लोकसभेचे व स्वतः खासदार शरद पवार हे राज्यसभेचे खासदार आहेत. सध्या महाराष्ट्रात महायुती संख्याबळ प्रमाणापेक्षा जास्त आहे. असे असले तरी केंद्रात मतदारसंघ पुनर्रचना विधेयक व 50% महिला आरक्षण या 2 मुद्द्यांवर खासदारांचे संख्याबळ आवश्यक आहे. त्यात खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदारांची भर पडू शकते. त्यामुळे शरद पवार यांचे महत्त्व NDAमध्ये सध्या असल्याचे पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांचे वाढते महत्त्व. 7 खासदार निवडून आणून महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद दाखवून दिली होती. मात्र काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे 6 खासदार पडून थेट एकनाथ शिंदे यांनी आपल्या शिवसेनेचे 13 खासदार केल्याने एकनाथ शिंदे यांचे दिल्लीत महत्त्व वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून खासदार शरद पवार हे देखील आगामी काळात NDA सोबत जाऊ शकतात. राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी होण्याची संधी. शरद पवार हे NDA सोबत आल्यास त्यांच्या पक्षाला केंद्रात मंत्रिपद मिळू शकते व राज्यात विविध महामंडळांवर राष्ट्रवादी या नेत्यांना संधी मिळू शकते. त्यातून विरोधात असलेली राष्ट्रवादी ही अचानकपणे सत्तेत येऊ शकते. हे केवळ सध्या केंद्रात सुरू असलेल्या 2 विधेयकामुळे घडू शकते. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात काय बदल होणार याकडे अनेकांचे महत्त्व लागलेले आहे. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद. आपण जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका.